रुद्रप्रयाग मध्ये आहोत आणि रुद्रप्रयाग मध्ये आल्यानंतर आपल्याला दोन नद्यांचा संगम बघायला मिळतोय, अलकनंदा आणि मंदाकिनी. तुम्ही जी बघता ती अलकनंदा आहे आणि ही आहे ती मंदाकिनी. तर अशा दोन्ही नदींचं संगम इथे होतं. नमस्ते, राम राम म्हणतं मी गणेश. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ट्रेक मिनी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि जी मागे डिफेंडर होती ती आपण नाही घेतली. आपण आता चाललेलो आहोत देहरादूनला आणि देहरादूनवरून आपण जाणार आहोत केदारनाथ, बद्रीनाथ, फ्लॉवर्स ऑफ व्हॅली आणि अजून एक ठिकाण आहे. ते खूप स्पेशल ठिकाण आहे, ते मी तुम्हाला सांगेलच. त्याच्यासाठी स्टे ट्यून. तर अशाच प्रकारे आपण देहरादून एअरपोर्टवर आलेलो आहोत आणि इथून आपली जी जर्नी चालू होणार आहे ती केदारनाथकडे. तर पुढे कसं जायचं कसं नाही ते मी तुम्हाला सांगतो, त्यासाठी स्टे ट्यून. मी तुम्हाला मुंबई एअरपोर्टवरून निघालो त्यावेळेसचं काही सीन शॉट्स दाखवले होते आणि आता देहरादूनला आल्यानंतर मी तुम्हाला देहरादूनचा एअरपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेवढं दाखवता येईल तेवढं. आणि आपल्याबरोबर आले आहेत अमित सर आणि अजून एक विवेक सर आहेत. ते आम्हाला मिळतीलच बाहेर गेल्यावर. तर जस्ट आम्ही लँड झालो आहे. आता आपलं बॅग्स घेणार आणि मग आपला पुढचा प्रवास चालू होणार. आता आपण आपलं सामान घेतलं आहे आणि आता निघालो आहे टूवर्ड्स केदारनाथ. तर आता आम्हाला आमचे आपला कोल्हापूर आहे तिथले काही मित्र भेटलेले आहेत. काय काय हर हर महादेव. हर हर महादेव. तर तुमचा प्रवास कसा असणार आहे आता? आता प्रवास सुद्धा सुरुवात झालेली आहे. आता Okay. इथून पुढे थ्रिलिंग आहे सगळं. येस, सो होपफुली आपण पुन्हा एकदा भेटूच केदारनाथला. 100%. आता आपण बाहेर आलेलो आहोत 11 नंबर 11. तर आमची टॅक्सी इथे येणार आहे 11 नंबरला. पुढचे काही दिवस हीच आपली सवारी असणार आहे. तर आपण निघल्यापासून ऑलमोस्ट 1 तास झालंय आणि आता आपण कोडियाला आलेलो आहोत. कोडियाला हे आपल्याला सोनप्रयाग इकडे जाण्यामध्ये मधलं डेस्टिनेशन लागतं. तर इथे आता आमचे जे ड्रायव्हर आहेत त्यांनी सांगितलंय की इथे नाश्ता चांगला मिळतो आणि ऑलमोस्ट आम्ही ट्रॅफिकचा जो काही भाग आहे तो कव्हर करून आलेलो आहोत. तर आता इथे नाश्ता करणार. आम्ही तर भरपूर खाल्लंय, कारण की फ्लाईटमध्ये लॉन्चमध्ये भरपूर खाल्ले. त्याच्यामुळे आता इथे आम्ही काय खाणार नाही. आमच्याबरोबर विवेक आहेत, ते खाणार आणि मग आम्ही पुढे जाणार. तर स्टे ट्यून. आपण ज्या स्पॉट उभे आहोत ना तिथे नद्यांचा संगम होतं, भागीरथी आणि अलकनंदा. तर आपण इथे आहोत, थोडी आपण माहिती घेऊया. भाई साहब, आप बता सकते हो भागीरथी और अलकनंदा का कैसे क्या है? अलकनंदा जो है बद्रीनाथ से आ रही है. ओके, भागीरथी जो गंगोत्री से आ रही है. दोनों को मिलते हैं से गंगा ये से बनती है सर. बरोबर. तर त्या भागीरथी आणि अलकनंदा ज्या नद्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो आणि त्या कुठून येतात हे तर तुम्ही ऐकलंच. आणि त्यानंतर त्या दोघींचं संगम होऊन गंगा बनते. तर पाहूया. हे बघा, भागीरथी आणि अलकनंदा आणि दोघींचं मिळून हे बनते ही गंगा. तर असं काही बाहेरचा व्ह्यू आहे. हे बघा, हा हॉटेल आहे, हॉटेल शिवालिक. आणि हा सगळा पहाडी एरिया. तर आम्ही ह्याच हॉटेलमध्ये थांबलोय. सो बेसिकली हा आमचा रूम आहे, 3 बेडचा. इथे दोघे जण, हा बेड कम सोफा
टीव्ही वगैरे सगळं. हे आमच्या बॅग्स आणि हे बघा व्ह्यू. दाखवतो 2 मिनिटं. दरवाजा उघडून दाखवू शकतो म्हणून नंतर दाखवेन. तर हे बघा असं काही बाल्कनी व्ह्यू आहे. सो असं काही रूम आहे आणि ह्या रूमला रेस्टॉरंट पण आहे. तर तुम्हाला बाहेर जायची काहीच गरज नाही. हा त्यांचा रेस्टॉरंट.